नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासंदर्भात काल एक महत्त्वाची अपडेट आली, ज्या संदर्भातील शासन निर्णय देखील आला आणि आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्ट देखील केली। त्यानंतर सर्व सोशल मीडिया असेल किंवा न्यूज चॅनल असतील सर्वत्र एक बातमी सुरू झाली की लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार आणि मग अनेक लाडक्या बहिणींनी आपली लाडकी बहीण.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांची ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ई-केवायसी होत नव्हती। मग या सर्व प्रश्नांची उत्तरे असतील किंवा याबाबतच्या काही महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही जर फेसबुक पेजवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व महत्त्वाच्या अपडेट योग्य पद्धतीने आपण देणार आहोत। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत कालपासून ई-केवायसी सुरू करण्यात आली आहे, परंतु लक्षात घ्या वेबसाईट अजूनही चालत नाही। काही प्रमाणामध्ये सकाळीपासून 1-2 जणांच्या मी ई-केवायसी केल्या देखील, परंतु व्यवस्थित वेबसाईट अजूनही चालत नाही। त्यामुळे लक्षात घ्या की तुम्ही घाई करायची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही, कारण यामध्ये काय सांगितलंय की तुम्हाला आता ई-केवायसी करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत आहे। 2 महिने तुमचे पैसे बंद होणार नाहीत। बाबी लक्षात घ्या, घाई करून यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही। काहीतरी चुकीचे करून बसाल आणि योजनेचे पैसे तुमचे बंद होतील। त्यामुळे 2 महिन्यांची मुदत आहे, म्हणजेच की 18 सप्टेंबर, 18 ऑक्टोबर आणि 18 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला या योजनेच्या ई-केवायसी साठी मुदत देण्यात आलेली आहे। मग घाई करण्याची आवश्यकता आहे का? तर नाही, 2 महिने आहेत, त्यामुळे रिलॅक्स राहा। वेबसाईटवर आता काही प्रमाणामध्ये ई-केवायसी होण्यास सुरुवात झाली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये वेबसाईट अगदी सुरळीत चालेल आणि तुम्ही तुमची ई-केवायसी तुमच्या मोबाईल मधूनच करू शकणार आहात। आता अनेक लाडक्या बहिणींचा विषय काय असतो की मोबाईल चालवता येत नाही, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या कुटुंबामधील इतरांच्या कोणाच्या मोबाईलवरून तुमची ई-केवायसी करून घेऊ शकता। कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि जास्तच जमत नसेल तर शेजारील नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकणार आहात। यासाठी लांब तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, हे आधी लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहे? तर लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, म्हणजे लाडकी बहीण जी असणार आहे तिचे आधार कार्ड आणि तिच्या पतीचे किंवा वडिलांचे, मुलाचे नाही पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड लागणार आहे। मग आता हे ठरवायचं कसं की बाबा पतीचे चालणार की वडिलांचे चालणार? तर लक्षात घ्या, तुम्ही तुमचा फॉर्म कोणत्या नावाने भरला आहे, म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतरच्या नावाने जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमच्या पतीच्या आधार कार्डचा नंबर लागणार आहे। कार्ड तुम्हाला अपलोड करण्याची आवश्यकता नाही, पण त्या आधार कार्डचा नंबर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे। आणि त्यांच्या म्हणजे लक्षात घ्या की जी महिला आहे, स्वतः जी लाडकी बहीण ई-केवायसी करत आहे, तिच्या देखील आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असणार आहे, कारण यासाठी तुम्हाला एक ओटीपी जाणार आहे। तो ओटीपी टाकल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा आणि तो चालू असावा, कारण ओटीपी येणार आहे आणि तो ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे। त्यानंतर महिलेच्या पतीच्या किंवा वडिलांच्या, ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी वडिलांचे नाव टाका आणि ज्यांचं पती आहे, पतीच्या नावाने फॉर्म भरलाय, तर त्यांनी पतीचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाका। नंतर त्यांना देखील एक ओटीपी जाणार आहे, त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर तो ओटीपी जाईल। तो ओटीपी टाकून तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे। यामध्ये तुम्हाला इतर कोणतेही डॉक्युमेंट लागणार नाही, काहीच तुम्हाला अपलोड देखील करावे लागणार नाही। सोपी प्रक्रिया आहे, परंतु तुम्ही यामध्ये घाबरून जाऊ नका आणि चुकीच्या पद्धतीने काही करू नका। आता अनेक जण म्हणत आहेत की बाबा आम्हाला वडील नाहीत किंवा आम्हाला पती नाही, अशा वेळी आम्ही काय करू? तर लक्षात घ्या, तुम्ही ज्यांच्या नावाने फॉर्म भरला आहे त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो लिंक चालू आहे का ते तपासा आणि त्याच्यावर एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या, कारण ते केल्याशिवाय तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार नाही। त्यामुळे या बाबी लक्षात घ्या। आपल्याकडे मुदत आहे, आपल्याला 2 महिने सरकारने मुदत दिली आहे, त्यामुळे घाई करू नका। लगेच तुमचा आधार कार्डचा नंबर तुम्ही टाकताय, नंतर तुमच्या नवऱ्याचा किंवा तुमच्या पतीचा आधार नंबर टाकताय, त्यांना ओटीपी जात नाहीये आणि तुमची ई-केवायसी होत नाहीये। अशाने अनेक महिला घाबरून जात आहेत। बऱ्याचदा काय होते, तुम्ही आधार नंबर टाकताय आणि त्या ठिकाणी एरर येतोय की ही लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीमध्ये हा आधार नंबर नाही, कारण साईट अजून अपडेटचं काम चालू आहे। येत्या 3-4 दिवसांमध्ये ही साईट व्यवस्थितपणे चालणार आहे आणि तुम्ही तुमची ई-केवायसी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये करू शकणार आहात। यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु तुम्ही डॉक्युमेंट किंवा तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का या बाबींची खात्री करून घ्या, जेणेकरून ई-केवायसी करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, आता व्हिडिओचा आपण या टॉपिक मधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा
ज्याच्या कुटुंबामध्ये आता 2-3 लाभार्थी महिला आहेत आणि अजूनही लाभ घेत आहेत, म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे आले आहेत आणि तुमच्या रेशनिंग कार्डवर 3 किंवा 4 किंवा 2 महिला आहेत ज्या पात्र नाहीत, म्हणजे लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेचा नियम काय आहे तर एक विवाहित आणि एक अविवाहित असा नियम आहे. परंतु तुम्ही जर दोघी तिघी लाभ घेत असाल आणि तुम्हाला यापुढेही असा लाभ चालू ठेवायचा असेल तर लक्षात घ्या विषय काय असतो की समजा सासू आणि सासरे आहेत, त्यांना 2 मुले आहेत, त्या दोन्ही मुलांची लग्न झालेली आहेत. तर हे किती झालं, या 3 महिला झाल्या, सासू आणि 2 जावा, आणि तिघींनाही समजा योजनेचे पैसे येत आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचे योजनेचे पैसे बंद होऊ नयेत म्हणून तुम्ही येत्या 2 महिना तुम्हाला कालावधी आहे, तुम्ही विभक्त रेशन कार्ड करून घ्या. रेशनिंग कार्ड विभक्त केल्यानंतर तुमचे तिघाचेही रेशनिंग कार्ड वेगवेगळे होईल आणि मग तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला योजनेचे पैसे थांबणार नाहीत आणि कायमस्वरूपी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील. त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आपल्या व्हिडिओतला. कोणीही सांगत नाही पण मी तुम्हाला क्लिअर सांगतोय, कारण तुम्हाला योजनेचे पैसे चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला हे करावे लागणार आहे. जर तुमच्या रेशनिंग कार्डवर तुम्ही तिघी लाभार्थी आहात आणि तुम्ही जर आता ई-केवायसी केली तर त्या तिघींचेही पैसे बंद होतील. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा क्लिअर सांगतो, योजनेचे तुमचे पुढचे पैसे कधीच मिळणार नाहीत, कारण सरकारकडे ऑनलाईन पद्धतीने सर्व डेटा आता जाणार आहे. त्यामुळे रेशन कार्डची ई-केवायसी म्हणजे रेशनिंग कार्ड तुम्हाला विभक्त केल्याशिवाय ई-केवायसी करू नका. 2 महिने मुदत आहे, 2 महिन्यांचे पैसे तुमचे जमा होतील आणि मग रेशनिंग कार्ड विभक्त करून घ्या. 2 महिने भरपूर होतात. जवळील रेशनिंग दुकानदाराकडे जावा किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं विभक्त रेशन कार्ड करून घ्या आणि रेशन कार्ड विभक्त केल्यानंतर तुमची ई-केवायसी पूर्ण करा. तुमचे योजनेचे पैसे कधीच थांबणार नाहीत. तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे, कारण तुम्ही वाचला आहात आणि तुम्हाला इथून पुढेही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ती बाब करून घ्यावी लागेल, अन्यथा योजनेचे तुमचे पैसे बंद होतील. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. तसेच ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. या सर्व अपडेट आपल्याला रेग्युलर घेऊन येणार आहोत, त्यामुळे ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.